रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत देवाने माणसाला दिलेला एक असा संकेत जो 99% लोक ओळखतच नाही. चला तर मग पाहूया. तुमच्या आयुष्यात कधी असं झालं आहे का की एकाच वेळी वारंवार तोच विचार मनात येतो, एकच नंबर, एकच नाव, एकच स्वप्न पुन्हा पुन्हा दिसतं. कधी अचानक एखाद्या व्यक्तीची आठवण येते आणि काही वेळातच ती व्यक्ती समोर येते. जर हो, तर हा योगायोग नाही, हा देवाने माणसाला दिलेला एक गुप्त संकेत आहे जो 99% लोक ओळखतच नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या संकेताचा अर्थ, त्यामागचं आध्यात्मिक रहस्य आणि तो संकेत ओळखून आयुष्य कसं बदलायचं हे सगळं सविस्तर पाहणार आहोत. देव संकेत का देतो? देव थेट बोलत नाही, तो शब्दात नाही तर संकेतातून संवाद साधतो. कारण माणसाची बुद्धी मर्यादित आहे. अहंकारामुळे तो सत्य ऐकत नाही. भीतीमुळे तो देवाचा आवाज दुर्लक्षित करतो. म्हणूनच देव आपल्याशी बोलतो. अंतर्मनातून, घटनामधून, चिन्हामधून आणि त्या एका गुप्त संकेतामधून. तो गुप्त संकेत नेमका काय आहे? मन अस्वस्थ होणे, कारण नसताना होय. कारण नसताना मन अस्वस्थ होणं हा देवाचा सर्वात मोठा संकेत आहे. 99% लोक यालाच म्हणतात टेन्शन, ओव्हर थिंकिंग, निगेटिव्हिटी, वाईट काळ. पण सत्य वेगळं आहे. जेव्हा देव तुम्हाला एखाद्या चुकीच्या मार्गावरून थांबवायचा असतो, तेव्हा तो तुम्हाला शांत झोप देत नाही. शास्त्रात याबद्दल काही सांगितलं आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, मी प्रत्येक प्राण्यांच्या हृदयात वास करतो. याचा अर्थ देव बाहेर नाही, तो आत आहे. जेव्हा आत्मा आणि बुद्धीमध्ये संघर्ष होतो, तेव्हा मन अस्वस्थ होतं. ही अस्वस्थता म्हणजे देवाचा इशारा. संकेत ओळखण्याची 5 लक्षणं. 1. कारण नसताना बेचैनी. तुमचं आयुष्य ठीक असतं, पण तरीही आतून काहीतरी चुकतंय असं वाटतं. संकेत नंबर 2. एकच विचार पुन्हा पुन्हा येणं. तुम्ही टाळायचा प्रयत्न करता, पण तो विचार सुटत नाही. इशारा नंबर 3. स्वप्नातून इशारे. तेच स्वप्न पुन्हा पुन्हा दिसणं हा योगायोग नाही. इशारा नंबर 4. अचानक अश्रू येणं. कारण नसताना डोळ्यात पाणी येतं, कारण आत्मा बोलत असतो. इशारा नंबर 5. एकटेपणाची भावना. लोकांमध्ये असूनही एकटं वाटणं हा आत्मिक बदलाचा संकेत आहे. 99% लोक हा संकेत का ओळखत नाहीत? कारण मोबाईल, सोशल मीडिया, सततचा आवाज, बाह्य सुखाचा अतिरेक. माणूस बाहेरचा ऐकतो, आतलं ऐकायला विसरतो. देव हळू बोलतो आणि जग खूप मोठ्याने. हा संकेत दुर्लक्षित केल्यास काय होतं? चुकीचे निर्णय, चुकीची माणसं, चुकीचा मार्ग आणि नंतर पश्चाताप. बहुतेक लोक म्हणतात, आधीच वाटत होतं हे करू नये. तेच होतं देवाचा पहिला इशारा. हा संकेत ओळखल्यानंतर काय करायचं? 1. थांबा. काही दिवस कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. 2. शांत बसा. दररोज 10 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष ठेवा. 3. प्रश्न विचारा. देवा, मला काय सांगायचं आहेस? 4. चिन्ह पहा. निसर्ग, माणसं, घटना सगळं उत्तर देतं. 5. श्रद्धा ठेवा. उत्तर हळू मिळेल, पण नक्की मिळेल. खऱ्या आयुष्यातील उदाहरण, एक माणूस मोठा व्यवहार करणार होता. सगळं ठरलेलं होतं, पण त्याला रात्री झोप लागत नव्हती. मन अस्वस्थ होतं. त्याने दुर्लक्ष केलं आणि काही महिन्यातच सगळं गमावलं. नंतर तो म्हणाला, देवाने आधीच सांगितलं होतं, पण मी ऐकलं नाही. हा संकेत मिळणं म्हणजे काय? हा संकेत मिळणं म्हणजे तुम्ही जागे होत आहात, आत्मा विकसित होत आहे. देव तुमच्याकडे लक्ष देतोय. हा शिक्षा नाही, हा कृपेचा संकेत आहे. जर आज तुमचं मन अस्वस्थ असेल, तर घाबरू नका. देव तुमच्याशी बोलतोय. शांत व्हा, ऐका आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. कारण देव जेव्हा संकेत देतो, तेव्हा तो आयुष्य बदलण्यासाठीच देतो. जय श्रीराम. हर हर महादेव. राधे कृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशाच व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.